मैत्रिणींनो, कधी लक्ष दिलं आहे का? घरातील 60-70 ओलांडलेल्या आईला जेव्हा आपण म्हणतो, आई यावर्षी तुझा वाढदिवस मोठा करूयात, ती लगेच म्हणते, नको ग, या वयात कसला आला वाढदिवस. पण एक वाक्य असं असतं जे ऐकताच ती एका क्षणात हो म्हणते. ते वाक्य कोणतं असतं माहिती आहे? तिच्याजवळ बसा आणि फक्त एवढंच सांगा, आई हा वाढदिवस तुझ्यासाठी नाही, हा वाढदिवस आमच्यासाठी आहे. कारण वर्षातून एक दिवस आम्ही मुली म्हणजेच बहिणी, भावंड, तुझी नातवंड, जावई एकत्र बसण्याला कारण मिळते आणि म्हणून तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हा आनंद लुटणार आहोत. हे ऐकताच तिच्या डोळ्यात आनंद चमकतो. कारण तिला केकमध्ये आनंद वाटत नसतो, तिला आपण दिलेल्या भेटवस्तूंमध्येही आनंद नसतो. तिला आनंद असतो ते आपली मुलं एका छताखाली हसताना पाहण्यात. तिच्यासाठी वाढदिवस म्हणजे मेणबत्त्या, केक नाही, तर घरभर घुमणारा नातवंडांचा आवाज व कुटुंबासोबत घालवलेले काही अनमोल क्षण. म्हणून जेव्हा आई वाढदिवस साजरा करायला नकार देईल ना, तेव्हा तिला एवढंच सांगा की तुझा वाढदिवस हा तुझ्या लेकरांना, नातवंडांना एकत्र आणण्याचा व आनंदाचा दिवस आहे. आणि बघा तिच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू कोणत्याही भेटवस्तूपेक्षा नक्कीच मोठं असेल. आणि म्हणूनच आई असतानाच तिच्यावर भरभरून प्रेम करा, तिचा सन्मान करा, तिचा प्रत्येक वाढदिवस आनंदाने साजरा करा. कारण आईचा वाढदिवस हा फक्त तिच्या जन्माचा दिवस नसतो, तो आपल्या आयुष्यात आलेल्या सर्वात मोठा आशीर्वाद असतो, उत्सव असतो. तुमच्या घरीही आई किंवा आजी स्वतःचा वाढदिवस साजरा करायला नकार देते का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओसाठी महिला विचार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.